अजब रमा राघवची जोडी। बघा रमा मॅडम, हे असं होतं, न शिकता तुम्ही जर का गाडी चालवायला गेलात तर मग असेच अपघात होतील। मग होऊ दे ना। काय म्हणाला? नाही नाही, कुठे काय, काहीच नाही। नाही नाही, तुम्ही काहीतरी म्हणालात। नाही खरंच राघव सर, मी काहीच नाही बोलले। असो, तुमची आता गाडी चालवायची हाऊस फिटली असेल तर आपण घरी निघूयात का? सगळे वाट बघत असतील आपली। हो, तसंही आपण उशिरा पोहोचलो तर अंकल गुरुजींना उगाच त्रास होईल ना, त्यांना त्रास होईल असं पण काहीच वागायचं नाही। आफ्टर ऑल ते माझे होणारे सासरे आहेत। अगदी बरोबर। हा, आबांना त्रास होईल असं काही वागायचं नाही। अगदी बरोबर। हो हो। चला। काय शोधतेस एवढं? आपल्या घरावर जे संकट आलंय ते दूर करण्यासाठी मी काहीतरी शोधतेय। पैसे शोधते ह्या कपाटातले। अगं, पैसे वगैरे आपल्या कपाटात कुठून येणार? काही नसेल, तुला भास वगैरे झाला असेल, तसं काही नाहीये। मला काही भासबीस झालेला नाही। काही दिवसांपूर्वी मी या कपाटात नोटांचं बंडल पाहिलं होतं, पण ते आता मला दिसत नाही। नोटांचं बंडल आपल्या घरात कसं असेल, ते सुद्धा आपल्या कपाटात? शक्यच नाही। आणि तुला माहिती आहे ना पूजा, की माझी जी काही कमाई असते ती सगळीच्या सगळी मी तुझ्या हातात देतो। आधी देत होता, पण आता नाही। खूप बदललात तुम्ही। आता तुम्ही तुमचे सगळे पैसे बाहेरचं खाण्यात, नवीन वस्तू घेण्यात तुम्ही उडवताय, पण ते पैसे तुम्ही माझ्या हातात कधीच नव्हते दिले। तुमच्यात काय बदल होत आहेत हे मला कळत नाहीये असं समजू नका तुम्ही। तुझ्या अगं काय, एकदा कधी तुला एखादी साडी दिली प्रेमाने तर त्याला बदल बिदल म्हणू नकोस ग। हे बघ, इतकं काही झालेलं नाहीये। आत्तापर्यंत मी गप्प होते, तुम्ही आता कशी माझी समजूत काढताय ना, तशीच मी स्वतःची समजूत काढत होते। मला माहितीये, या घरात तुमच्यापेक्षा जास्त राघवचं कौतुक होतं हे तुम्हाला बघवलं जात नाही, पण मी आतापर्यंत कधी काय बोलले का? नाही ना, मी कधीच तो विषय नाही वाढवला, पण आता नाकातोंडात पाणी गेलं। तुझा तू कुठला संबंध कुठे जोडतेस? हे बघ, आपल्या कपाटात पैसे नाहीये, विषय संपला। ते पैसे मी पहिल्यांदा बघितले तेव्हाही मी तुम्हाला कधी विचारलं नाही ते पैसे कुठून आले, आणि आत्ताही विचारणार नाही। आपलं घर वाचवण्यासाठी ते पैसे वापरा। आबांना गरज आहे आपल्या मदतीची। आता मी ते पैसे शोधणार नाही, कारण ते कुठे ठेवलेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। ते पैसे कुठून आले हे मी तुम्हाला कधीच विचारणार नाही, कारण गजानन गुरुजींच्या मुलांनी जर ते पैसे कमवले असतील तर ते योग्य मार्गानेच कमवले असतील असं मी गृहीत धरते। गजानन गुरुजींच्या मुलांनी जर ते पैसे कमवले असतील तर ते योग्य मार्गानेच कमवले असतील असं मी गृहीत धरते। गजानना, हे काहीतरी भलतंच होऊन बसलं रे। आपल्या डोक्यावरचं छप्परच जाणार आता। मग आता आपण कुठे जायचं? श्रुती, आई, तुम्ही आत्ताच असा धीर सोडू नका। हे बघा, आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना आपण कुटुंब म्हणून एकत्रपणे करूया, काहीतरी तोडगा नक्कीच निघेल। आपण जर मनाने खचलो तर अर्धी लढाई आपण तिथेच करू। हे बरोबर आहे तुझं गजानना, पटतंय मला। म्हणजे माझेही हातपाय असे गळून गेल्यासारखे झाले होते, पण नाही, आता असं खचून चालणार नाही।
आपला देव आहे आपल्या पाठीशी, तोच मार्ग दाखवेल. पण कधी? आता जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. आपण कुठल्याही क्षणी रस्त्यावर येऊ शकतो. अरे असं नको बोलूस कार्तिकेय. मग काय बोलू आई, जे खरं. हा आई, आज मस्त काहीतरी गोडाचं होऊन जाऊ दे. आमचा एक नवीन प्रोजेक्टला आज सुरुवात झाली आहे, त्याची मीटिंग पण मस्त झाली आज. आणि आज ना एका सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम आला होता, पण राघव सरांनी पटकन सॉल्व्ह करून टाकला. तुम्हाला माहितीये, आमचा आजचा दिवस खूप चांगला गेलाय. काय झालं? सगळे असे गंभीर काय? अनर्थ झालाय राघवा, अनर्थ झालाय. आपलं राहतं घर आपल्या हातातून गेलं. कार्तिकेय शांत हो. राघवा, मी सांगतो. हे बघ, आपल्या दिंडोरीच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी मी कर्ज घेतलं होतं आणि त्यासाठी आपलं हे घर तारण ठेवलं होतं. पण आपले हमीदार गोखले साहेब, त्यांचं मन अचानक केलं आणि पतपेढीने आपलं संपूर्ण कर्जच रद्द करून टाकलं. तेव्हा आता आपल्याला मुद्दल आणि व्याज मिळून 50 लाख भरायचं. किती? 50 लाख. अगदी बरोबर ऐकलंयस दादा. कुठून आणायचे आता एवढे पैसे? आणि जर ते पैसे आपण वेळेत परत दिले नाही तर आपल्या या घरावर जप्ती येईल. पण अशी कुठलीही नोटीस न देता जप्ती कशी येईल? हे बघ, हे वाच. पण असं कसं होईल? यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन असेल ना. आपण ज्यांनी लोन दिलं ना त्याला सांगूया की हे असं नाही चालणार. अशा वेळेला कर्ज देणारा फक्त मनमानी करू शकतो, कर्ज घेणारा नाही. आपल्याला आपल्या घरातून निघावंच लागेल. राघवा, हे बघ, मी माझ्या परीने पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण तू सुद्धा तुझ्या बचतीतून काही हातभार लावलास तर. नाही नाही, नक्कीच आबा, मी माझी सगळी बचत बाहेर काढीन. पण ती फारच तुटपुंजी हो. मी काय म्हणते, आपण तुमच्या कुठल्या तरी दुसऱ्या रिकाम्या घरात राहायला जाऊया ना. तुमचं दुसरं कुठलं तरी घर असेल ना, फार्म हाऊस वगैरे. फार्म हाऊस हो, किंवा वीकेंड हो. म्हणजे माझ्या डॅडचे असे 5-6 घर आहेत जे आम्ही कधी कधी चेंज म्हणून तिथे राहायला जातो. सध्या ती घरं रिकामीच आहेत, पण हा, तुमची अशी कुठली घरं असतील तर आपण तिथे जाऊ. आय नो ते सिटी पासून जरा लांब असतील, पण मी आणि राघव सर ऑफिसला ट्रॅव्हल करू ना. रमा मॅडम, आमचं कुठलंही वीकेंड होम नाहीये. अहो, आम्ही खूप साधी सरळ माणसं होतो. अनेक गोष्टी आहेत अशा ज्या तुमच्या घरात ना अगदी सहज गृहीत धरल्या जातात, पण आम्हाला त्या माहिती सुद्धा नसतात. हो ना, 5-6 रिकामी पडलेली घरं, हे तर आम्ही कधी ऐकलंही नाहीये. आणि रमा, तूच विचार कर ना, आम्ही जर एवढे गडगंज श्रीमंत असतो तर आज आमच्यावर ही वेळ आली असती का? माझ्याकडे अजून एक आयडिया. मी डॅडला सांगते आपण आमच्या कुठल्या तरी रिकाम्या घरात राहायला जाऊया. इनफॅक्ट टेम्पल जवळ आमचं एक घर आहे, आपण तिथे राहायला जाऊया. अंकल गुरुजींना पण ते कन्व्हिनियंट होईल ना. रमा बाळा, तुझा हेतू चांगला आहे. तू आता जे काही बोलीस त्यावरून असं लक्षात येतंय तुझं मन एकदम नितळ आहे, स्वच्छ आहे. पण माझा स्वाभिमान मला हे करू देणार नाही. तुम्हाला हे घर सोडून नाही जायचं आहे का? मग चालेल,
अजून एक ऑप्शन आहे. मी डॅडला सांगून तुमचं हे लोन रिपे करायला सांगतो. 50 lakhs ना, तो आजच्याच पे करून टाकेल. आजच्या आज हो एक रकमी 50 लाख. हो. के रमा, अगं बाळा, तू अगदी मनापासून मदत करायचा प्रयत्न करते असे कळतंय आम्हाला, पण अगं तुझं मन आहे तितकंच मोठं आहे, पण आम्ही तुझ्याकडून किंवा तुझ्या वडिलांकडून अशी कुठलीही मदत नाही घेऊ शकत. पण का आई? रमा मॅडम, असं काय करता? हे आमच्यावरचं संकट आहे, आमच्या घरावरचं संकट आहे. त्यामुळे त्याला आम्हालाच सामोरं जावं लागणार आणि ते आम्ही जाऊ सुद्धा. मला तुमची काळजी अगदी कळती हो, पण मला पूर्ण खात्री आहे या संकटातून आम्ही सगळे नक्की बाहेर पडणार. हे बघ रमा बाळा, मला माहिती आहे तूही आता या आमच्या घरातली एक सदस्य आहे. तेव्हा तू तुझ्या वडिलांना सांगितल्याबरोबर गिरीशराव आम्हाला 50 लाख देतील. त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप आदर आहे. त्यांच्या या आदर भावनेचा मी गैरफायदा नाही घेऊ शकत. हे बघ, तू आमच्या घरात काही शिकायला आली आहेस. आता त्याचा जर मी मोबदला घेतला तर मी माझी विद्या विकली असा त्याचा अर्थ होईल आणि ते मी करू शकणार नाही. पण आबा, कर्ज म्हणून तरी अहो, ते पटणार आहे का आबांना? नाही म्हणजे आपल्या गरजेसाठी ते गिरीश रावांकडून एवढी मोठी रक्कम घेणार आहेत का? मग आपण आता काय करायचं? आपल्या हातात वेळ तर खूपच कमी आहे. आपण एखादं छोटं घर भाड्याने घेऊ. अगं आई, छोट्या घरात आपण इतके सगळे कसे राहणार? अगं जमवून घेऊया श्रुती. हो आई, आपण सगळे छोट्या घरात अगदी आनंदात राहू. श्रुती, आपला तानपुरा कसा एका कोपऱ्यात उभा असतो तसे आपण सुद्धा अगदी विना तक्रार राहू. माझी काही तक्रार नाहीच आहे. मी आपलं फक्त विचारले आणि माझा अभ्यास काय कुठेही बसून होऊ शकतो. आपल्यासोबत आपल्या देवांना थोडी जागा मिळाली ना म्हणजे बास झाली. आई, देवांना जागा आपल्या मनात असायला हवी. बाकी आपल्याला काय, आपल्या सगळ्यांना एक छोटीशी खोली सुद्धा पुरेशी. ज्याच्या गरजा कमी असतात ना, तोच सगळ्यात सुखी असतो. आबा, सगळे म्हणतायत त्याप्रमाणे एखादं छोटंसं घर बघायला सुरुवात करूया. खरंच आपण कमी खर्चात राहू पण मानाने जगू. खरंय, पैसा, ऐश्वर्य, संपत्ती हे सगळं काही येतं जातं, पण आपण सगळे एकमेकांसोबत आहोत ना, हे जास्त महत्वाचं. आजपर्यंत मी इतकी क्यूट फॅमिली ना कधीच बघितली नाही. तुम्ही सगळे ना एकत्र असता तेव्हा एक स्ट्रॉंग टीम सारखे असतात. कोणी कोणावर चिडत नाही, कोणी कोणाला ब्लेम नाही करत. जस्ट लाईक अ स्ट्रॉंग टीम. तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्या स्माइल्स आहेत ना, ती तुमची खरी पॉवर आहे. आणि ही पॉवर या फॅमिलीला कुठल्याही प्रॉब्लेम मधनं नक्की बाहेर काढणार.
कधी कधी तुम्ही अशा वागता ना रमा मॅडम की कळतच नाही काय बोलावं. आता मी काय केलंय? तुम्ही जे केलं ना ते दुसरं कोणीच करू शकलं नसतं. आमच्या संकटाच्या वेळी तुम्ही आमच्या बरोबर उभे राहिला, तुमचं घर देऊ केलं, कर्ज फेडायला तयार झालं. छान वाटलं खूप. पण त्या सगळ्याचा काय उपयोग? अंकल गुरुजींनी तर हेल्प घेतलीच नाही. फक्त तेच नाही रमा मॅडम, आमच्या घरातल्या कोणीच ती मदत घेतली नसती. का? स्वाभिमानी माणसं होता मी रमा मॅडम, जीवापेक्षा जास्त तत्व जपणारी माणसं होती. आमची जी काही मीठ भाकर असेल ना ती कष्टाने कमवलेली असेल. हो, पण मग कोणी हेल्प करायचीच नाही का? तुम्ही एवढ्या मोकळ्या मनाने मदत देऊ केली हेच खूप झालं. आजकाल सगळे फक्त स्वार्थ बघतात हो. पण तुम्ही आमचा इतका विचार केलात हाच तुमच्या मनाचा मोठेपण आहे. परक्यांसाठी इतकं कोणी करत नाही हो. राघव सर, प्लीज मला तो परका नका ना करू. मी जे काही केलं ते परक्यांसाठी नाही केलं, मी माझ्या माणसांसाठी केलं. आता तुम्हीच मला सांगा, जर का तुमच्याकडे पैसे असते तर तुम्ही नवीन घर नसतं का घेतलं सगळ्यांसाठी, किंवा लोन रिपे नसतं का केलं? मग हे सगळं मी केलं तर त्यात काय चुकीचं आहे? मी का नाही करायचं? तुम्हाला इतकं वाटतंय ह्यातच सगळं आलं. आता पुढे जो मार्ग काढायचा आहे तो आमचा आम्हालाच काढायचा आहे. नाही, इथून पुढे जे काही करायचंय ते आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय. याआधी मला माहीतच नव्हतं की आपल्यावर असं काहीतरी संकट येऊ शकतं, आपल्या लाईफ मध्ये असं काहीतरी घडू शकतं, आपल्या हक्काचं घर असं जाऊ शकतं. पण आपण फाईट करू. मी आहे तुझ्यासोबत राघव. आपण या प्रॉब्लेम मधून बाहेर येऊच, पण हा प्रॉब्लेम क्रिएट कसा झाला हे मला फिगर आउट करायचं. नेमकं लोन कॅन्सल कसं झालं मी हे फिगर आउट करेन. आबा, आबा, राघव, बरं झालं तू आज मंदिरातून लवकर घरी परत आला. तुला आता ऑफिसला जायला घाई होणार ना. हो नाही ते ठीक आहे आई, पण मला जरा आबांशी बोलायचंय. कुठे आहेत ते? तू सांगत का नाही आहेस आबा कुठे आहेत? हे बघ, ते सगळं मी तुला नंतर सांगते. तू आत्ता आलायस ना, आणि बरं झालं तू आज लवकर आलायस. नाही तर नेहमी मंदिरात नाही येतोस, मग तुला ऑफिसला जायची घाई होते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना तू तू नीट काही खात नाहीस रे. तू एक काम कर, पटकन तयार हो, मी तुझ्यासाठी नाश्ता आणते. हा, उत्तर का टाळतेस तू? काय झालंय मला सांग. कुठे आहेत आबा? राघव, हे बाहेर गेले म्हणजे पैशांची काही जुळवाजुळव होते की नाही ते पाहायला गेले. ती कशी? कुठून आणणार आहेत ते पैसे? घरातलं सोनं घेऊन गेले. आता ते किती उपयोगी पडतं ते पाहतील. सोनं? आई, सोनं विकायची काय गरज आहे मला सांग. राघव, असं काय करतोस? अरे विकायचं नाहीच आहे, आपण फक्त सोनं गहाण ठेवतो आणि आपल्याकडे पैसे आले ना की आपण ते परत सोडवू शकतोच की नाही. तरीही मला असं वाटतं की आता सोन्याला हात लावायची काही गरज नाही. काय हरकत आहे? अडीनडीला उपयोगी पडावं म्हणून आपण सोनं ठेवतो की. आणि मला सांग राघव, आता या परिस्थितीला अंगावर दागिने असणं महत्वाचं आहे
की आपल्या या घरावर छप्पर असणं महत्वाचं आहे. ओ नो, पुरोहितांना दागिने विकायला लागणार. नॉट फेअर. मी हे घडू नाही देणार.